उद्या परवा डिस्चार्ज त्यांनाही भेटेल. आता तीही एकदम व्यवस्थित झालेली आहे. हे आहे त्यांचं हॉस्पिटल. तर खूप उशीर झाला, म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून ते आत्ता बघा 7:45 वाजले तर, आणि अजूनही मधीच आहे पूनम. तर आता थोड्याच वेळात निघणार आहे, आम्ही घेऊन जाणार आहे. खूप छान ट्रीटमेंट केली मॅडमने, खूपच छान ट्रीटमेंट केली. तर आता झालंय सगळं पूनमचं, आणि सिस्टर तिची सून काढते. पूनम एकदम व्यवस्थित झालेली आहे. गोळ्या वगैरे खूप, म्हणजे तिला जे रक्तसराव वगैरे थांबण्यासाठी, बाळाची वाढ होण्यासाठी मॅडमनी रेफर केलेल्या आहेत. आणि ते जितके दिवस सांगतायत तितके दिवस आता गोळ्या देणार आहोत आम्ही. आणि पूनम मॅडम इकडं बसल्यात. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तर त्यांनी खूप मदत केली आपल्याला मॅडमनी. काय, मी फक्त इथपर्यंत घेऊन आले, माहितीये का. आजचा हॉस्पिटलचा खर्च खूप असतो, पण आज त्यांनी तुला 1ही रुपया घेतलेला नाहीये. धन्यवाद म्हणाव त्यांना. हा, तुमचे खरंच धन्यवाद मनापासून. आज तिला ऍडमिट करून घेतलं आणि तुम्ही काहीच फी घेतली नाही, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून. तुम्ही पण आमच्याकडे घेऊन आलात, आम्हाला सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. असंच तुमची प्रगती व्हावं आणि तुमच्या हातून अशीच गरीब गुरांची अखंड सेवा घडो, हीच स्वामींच्या चरणी आजची प्रार्थना आहे. आणि कधीच तुम्हाला कुठलंही संकट दुःख येऊ नये, स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. तुमच्या कुटुंबाला तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे. आज ह्या बाळाची तुम्ही पुढे येऊन मदत केलात, म्हणजे फिटच झाली ती, आणि अजूनही होईल. तुम्ही जे तिला सांगितले बेडरिटन वगैरे घे म्हणून, करणार ना तू? हा, तुला कसं वाटतं?